प्रेज लॉर्ड करिश्मा चर्च तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे येशू ख्रिस्ताच्या नावात. आज या पवित्र दिवशी मी करतो, या शब्दात दिवशी मी करतो आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो की परमेश्वराने आम्हा सगळ्यांना सुखी बरं ठेवलं, आशीर्वादित ठेवलं, त्याच्या दयेत कृपेत ठेवलं. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर सुखाचे क्षण देतो, आनंदाचे क्षण देतो. कधी आम्ही संकटातून बाहेर जातो, कधी समस्येतून बाहेर जातो, पण परमेश्वर त्या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढतो. त्याबद्दल त्या देवाची स्तुती असो. या प्रियांनो, आजच्या सभेला आपण सुरुवात करूया. आपण ओपनिंग प्रेयरमध्ये जाऊया. ही सभा परमेश्वराच्या हातात सोपवूया. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान देवा, येशूच्या नावाने तुझ्या समोर उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने येतो. तुला धन्यवाद देतो तुझ्या कृपेबद्दल, दयेबद्दल, जी तू आमच्यावर दररोज करतोस. आमच्या प्रार्थना ऐकतोस, आमच्या प्रार्थनेची उत्तरं देतोस, आम्हाला सुरक्षित आशीर्वादित ठेवतो, म्हणून धन्यवाद. आम्ही यावेळेस विशेष प्रार्थना करतो. आजची संपूर्ण सभा तुझ्या सामर्थ्य हातात देतो बापा. तुझ्या दयेने, कृपेने, ती सिद्धीसने प्रत्येक लीड करणाऱ्याला तू स्पर्श कर, त्यांच्या ओठाला जिभेला स्पर्श कर. विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रेझेंट वर्शिप लीडरसाठी, जे आम्हाला तुझ्या उपकार स्तुतीमध्ये नेतात. त्यांच्या ओठाला जिभेला तू स्पर्श कर. आम्ही म्युझिशियन्सला तुझ्या हातात देतो, वाद्य वाजवणाऱ्यांना. आणि आमची स्तुती भक्ती आम्ही जेव्हा मिळून तुझ्यासमोर सादर करू, ती तुला मान्य हो, ती तू मान्य करून घे आणि आम्हाला आशीर्वादित कर. तेव्हा आम्ही तुला धन्यवाद देतो की तू आमच्यासोबत आहेस, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. तुझं वचन आहे, जिथे कुठे माझ्या नावाने दोघे किंवा तिघे उपस्थित आहे तेथे मी आहे. होय परमेश्वर, आमचा पूर्ण विश्वास आहे की तुझी उपस्थिती आमच्या जीवनामध्ये आहे, या ठिकाणी आहे. तुझ्या भवनाकडे तुझे कान आणि नेत्र लागलेले आहेत, म्हणून धन्यवाद. पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवून देतो. येणारं वचन तू आशीर्वादाचं कर. बोलणाऱ्याच्या जिभेला ओठाला तू स्पर्श कर. रेवंड अशोक देवतळे यांना मी तुझ्या हातात देतो बापा. त्यांना तू नव्या अभिषेकाने भरण. तुझं वचन आम्हा सगळ्यांसाठी त्यांच्याकडून येणारा आशीर्वादच होईल, असं तुझ्या कृपेने आणि दयेने कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली, म्हणून तो ऐक पित्या. आमेन. प्रेज लॉर्ड. यावेळेस आपण पुढच्या भागाकडे जाऊ प्रियांनो. आपण पवित्र शास्त्रातून वाचूया आणि तो शास्त्र भाग वाचल्यानंतर आपण प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊया. आपण वाचणार आहोत स्तोत्रसंहिता 34 याची 1 पासून तर 10 वचनं. आणि मी विनंती करतो सिस्टर प्रियंका कांबळे यांना की त्यांनी समोर येऊन हा शास्त्रभाग आमच्यासाठी वाचावा. स्तोत्रसंहिता 34 1 ते 10 हे दाविदाचं स्तोत्र आहे. प्रेज लॉर्ड. मैं प्रभु की स्तुति के लिए साम 34 इसके 1 से 10 वचन पढ़ूंगी. मैं हर समय यहोवा को धन्य कहा करूँगा, उसकी स्तुति निरंतर मेरे मुख से होती रहेगी. मैं यहोवा पर घमंड करूँगा, नम्र लोग ये सुनकर आनंदित होंगे. मेरे साथ यहोवा की बड़ाई करो और आओ हम मिलकर उसके नाम की स्तुति करें. मैं यहोवा के पास गया, तब उसने मेरी सुन ली और मुझे पूरी रीति से निर्भय किया. जिन्होंने उसकी ओर दृष्टि की उन्होंने ज्योति पाई, और उनका मुंह कभी काला न होने पाया. इस दिन जन ने पुकारा, तब यहोवा ने सुन लिया और उसको उसके सब कष्टों से छुड़ा लिया. यहोवा के डरवैयों के चारों ओर उसका दूत छावनी किए हुए उनको बचाता है. परख कर देखो कि यहोवा कैसा भला है. क्या ही धन्य है वह पुरुष जो उसकी शरण लेता है. हे यहोवा के पवित्र लोगों, उसका भय मानो, क्योंकि उसके डरवैयों को किसी बात की घटी नहीं होती. जवान सिंहों को तो घटी होती है और वो भूखे भी रह जाते हैं, परंतु यहोवा के खोजियों को किसी भली वस्तु की घटी न होगी. पढ़े हुए वचन द्वारा प्रभु हम सबको आशीर्वादित करे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. थँक्यू सिस्टर प्रियंका, सुंदर वचन वाचल्याबद्दल. जे स्तोत्र आहे ज्यामध्ये दावीद म्हणतो की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. या प्रियांनो, आपण सगळेजण मिळून परमेश्वराच्या उपकार स्तुतीमध्ये जाऊया, प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊया आणि त्याला आपला आदर सादर करूया, आपली स्तुती सादर करूया, आपलं स्तवन आणि भक्ती त्याला सादर करूया, कारण ती स्वीकारण्यासाठी केवळ तोच एक योग्य परमेश्वर आहेस. यावेळेस आपण प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊया. मी विनंती करतो रेव्हरंड वितेश सोनेकर यांना की त्यांनी समोर येऊन प्रेज अँड वर्शिपमध्ये आम्हाला लीड करावं. आपण सगळेजण मिळून त्यांच्यासोबत देवाचं गौरव करू. त्याचप्रमाणे म्युझिशियन समोर येतील आणि आपण सगळे मिळून परमेश्वराची स्तुती आराधना करू. थँक्यू जीसस. प्रेज लॉर्ड. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रियांनो, आज सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या पवित्र वारी देवाला धन्यवाद देतो. त्यांनी ही संधी दिली तुम्हाला आणि मला त्याच्या पवित्र वचनातून ऐकण्याची, त्याची स्तुती भक्ती करण्याची, त्याला गौरव देण्याची. दावीद करता स्तोत्रामध्ये लिहितो, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करील आणि माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. प्रेज लॉर्ड. सर्व
महिमा, गौरव आणि आदर त्या जिवंत देवाला आम्ही देतो आहे. तो स्तुती आणि धन्यवादाचे योग्य असा परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराचं वचनसुद्धा आम्हाला सांगत आहे थेसलीकराच्या पहिल्या पत्रामध्ये 5वा अध्याय आणि 16 वचनमध्ये की सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. कारण तुम्हासाठी देवाची इच्छा ही आहे की सर्व परिस्थितीमध्ये देवाचे उपकार स्मरण करा. प्रियांनो, हा आठवडा आमच्यासाठी फारच कठीण असा गेलेला आहे. आमचे प्रिय अंकल बिशप सतीश अंकल हे आमच्यामध्ये राहिले नाहीत. प्रभूचं बोलावणं त्यांना आलेलं आणि प्रभूने त्यांना आपल्याकडे बोलून घेतलेलं आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी अचानक झालेल्या आहे आणि एकदम आम्हाला धक्का बसलेला आहे. आम्ही एकदम शॉकमध्ये गेलेलो आहोत. प्रत्येक व्यक्ती आज जगामध्ये हळहळत आहेत लोक की हे कसं झालं, हे का झालं. परंतु देवाच्या योजना आणि देवाच्या इच्छा या माणसाच्या इच्छेपलीकडे असतात, विचारापलीकडे असतात प्रियांनो. म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देतो त्यांच्या जीवनासाठी. ते आमच्या जीवनामध्ये आले, त्यांनी आम्हाला भरपूर शिक्षण दिलं, शिकवलं, उठून उभं केलं, म्हणून आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत. प्रेज लॉर्ड. आम्ही त्यांचं स्मरण करतो, आम्ही त्यांची आठवण करतो प्रियांनो. खरोखरच आमच्यासाठी एक धक्कादायक ही गोष्ट आहे. परंतु आनंद हा पण आहे की ते आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या उजव्या हाताच्या बाजूला बसून आहेत. दुःख नाही, त्रास नाही, क्लेश नाही, आजार नाही, आनंदात आहेत. देवाला धन्यवाद देत त्याची स्तुती करूया, धन्यवाद देऊया. प्रत्येक व्यक्ती त्या जिवंत देवाचं स्मरण करूया आपण आणि त्याला धन्यवाद देत म्हणूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा प्रभु यीशु मेरे खुदा, क्योंकि तेरे उपकार बेशुमार है, कोटि कोटि है, तेरी स्तुति करता हूँ. हालेलुया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. त्या जिवंत देवाची आराधना करा प्रियांनो. प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक दिवशी, प्रत्येक घटकेस त्या देवाची महिमा हो, त्या देवाचं गौरव हो. हो प्रभु यीशु. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से यस लॉर्ड ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ आइए प्रभु की आराधना करें. थैंक यू लॉर्ड. स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा, उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति. धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, है मुझ पर ही भरोसा मेरा. यस लॉर्ड, तू है सच्चा
पूरी करके, सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, मैं यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। शखरिया रमा संदर बलरभ, ओरे बोसो कोरे लेरे मानानमा संदल रबल। योग्यता से बढ़ के दिया। हाँ प्रभु, हमने सोचा नहीं, हमने कभी देखा नहीं, उससे भी बढ़कर आपने हमें दिया है। हाँ प्रभु यीशु, हम धन्यवाद देते हैं हर एक बातों में, हर एक स्थिति में हम आप ही के नाम को ऊंचा करते हैं, क्योंकि आपका नाम सारे नामों से ऊंचा, महिमा के योग्य ऐसा नाम है प्रभु, और आपके जैसा कोई नहीं और कोई होगा भी नहीं। ऐसा जीवित नाम, ऐसा पवित्र नाम हमें संभालता है, हमारी सारी बातों में हमारी सुधि लेता है। हम सचमुच परमेश्वर को धन्यवाद दें, स्तुति करें। धन्यवाद यीशु, जीसस नेम, आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, ज्याप्रमाणे शास्त्र भाग आधी मी वचन सांगितलं की सर्वदा आनंदित असा, आमेन। त्या परमेश्वराची निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीमध्ये उपकार स्तुती करा। आम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्तुती करायची आहे। प्रसंग कठीण येतात आमच्या जीवनामध्ये आणि असं वाटतं की आता कसं होईल, काय होईल, परंतु परमेश्वर म्हणतो आहे कसल्याही गोष्टीची चिंता करू नका, तुम्ही सर्व तुमची काळजी चिंता माझ्यावर टाका आणि तुम्ही स्वस्थ राहा। प्रेज लॉर्ड। त्या परमेश्वराचे गौरव करूया, त्याला गीत गाऊन त्याची महिमा करूया, म्हणूया ख्रिस्त माझा तारणाला मला वाटे प्रिय प्यारा। थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, यस लॉर्ड। ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार, ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय। वन्स अगेन, ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार। ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख, ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख। ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार, ख्रिस्त माझा यस लॉर्ड तारणारा मला वाटे प्रिय फार। किती नम्र प्रभू झाला पापी जगात तारायाला, किती नम्र प्रभू झाला पापी जगात तारायाला। ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार, ख्रिस्त माझा तारणारा मला वाटे प्रिय फार।
माते परी देतो धीर, मन हे आता तरी फिर, माते परी देतो धीर, मन हे आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम, देई वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार, मला वाटे प्रिय फार. हालेलुया. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख, त्या त्यावेळी देतो तो सुख. आमेन. म्हणून वचन वाचलेलंच आहे आपण ऑलरेडी की सर्वदा आनंदित असा, परमेश्वराची उपकार स्तुती करा, त्याच्या प्रार्थनेमध्ये निरंतर असा आणि त्या परमेश्वराला धन्यवाद देत राहा. त्या परमेश्वराची आराधना करूया. परत एकदा म्हणूया, बने रहो तुम, बने रहो यीशु में, बने रहो रू में गाओ, रू में झूमो, यीशु में बने रहो. त्या येशूमध्ये तुम्हाला आणि मला पक्क घट्ट बनून राहायचं आहे. त्याच्या वचनावर आम्हाला चालायचं आहे आणि त्याच्या जिवंत देवाची महिमा सतत करत राहायची. गीत गाऊन त्याची महिमा करूया. हालेलुया. Thank you, Jesus. We worship you, Lord. Glorify you. La 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 la. बने रहो तुम, बने रहो, बने रहो तुम, बने रहो यीशु में, बने रहो यीशु में, बने रहो. रू में गाओ, रू में झूमो, रू में गाओ, रू में झूमो. बने रहो यीशु में, बने रहो. La 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 la. जैसे मछली बिन पानी के जिंदा न रहती है, वैसे ही विश्वासी मन यीशु बिन मुर्दा है. जैसे मछली बिन पानी के जिंदा न रहती है, वैसे ही विश्वासी मन यीशु बिन मुर्दा है. कसरत की जिंदगी पाने को, कसरत की जिंदगी पाने को यीशु में बने रहो, यीशु में बने रहो. ला 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 ला. जो डाली सदा फल लाती है, उसको वो छांटता है. प्यार खुदा जिसे करता है, उसको वह डांटता है. प्याली सदा फल लाती है, उसको वो छांटता है. प्यार खुदा जिसे करता है, उसको वह डांटता है. रूह
रूहानी फलों से भरने को, रूहानी फलों से भरने को। यीशु में बने रहो, यीशु में बने रहो। ला 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 ला। राहत जिंदगी देने वाला तुमको बुलाता है। सुबह का तारा, नूर का तारा तुमको बुलाता है। राहत जिंदगी देने वाला तुमको बुलाता है। सुबह का तारा, नूर का तारा तुमको बुलाता है। मंसूब आलम पाने को, मंसूब आलम पाने को। यीशु में बने रहो, यीशु में बने रहो। ला 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 ला। वर्शिप हिम, उसकी आराधना करें। ओ राजाओं का राजा और प्रभु का प्रभु, ओ धन्यवाद के योग्य ऐसा परमेश्वर। ला 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 ला। बने रहो तुम, बने रहो, बने रहो तुम, बने रहो। यीशु में बने रहो, यीशु में बने रहो। रूह में गाओ, रूह में गाओ, रूह में झूमो, रूह में गाओ, रूह में झूमो। यीशु में बने रहो। हाँ प्रियो, धन्यवाद दे यीशु के नाम को। यीशु में बने रहो। हो रोबो शंद एरेलेबो, हो रोबो शांदेरे बोलो रोबो शांदाला राबाला राबासे केरे, हो देरे रेबो शांदेरे। Oh, hallelujah, hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद द्या परमेश्वराला, त्याचा गौरव करा. तो अति पवित्र, तो अति चमत्कारी परमेश्वर आहे. प्रत्येक परिस्थितीत धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. थँक यू जीसस. धन्यवाद येशू, तू आमच्यावर दया केली, कृपा केली, अनुग्रह केला. आज आम्ही जिवंताच्या भूमीवर जिवंत आहो. जगामध्ये परिस्थिती वाईट आहे. हो, धन्यवाद देतो. तरी सर्व परिस्थितीमध्ये तू सामावून घेतलंस, तू आवरून घेतलेला आहे, तू सावरून घेतलेला आहेस. हो, धन्यवाद हो, धन्यवाद असो, धन्यवाद असो. स्तुती करा, स्तुती करा, स्तुती करा. गौरव हो तुझं प्रभु. त्याला मला सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो प्रभु. करते हैं तुमको सादर प्रणाम आज के सुबह प्रभु. हाँ, सारा आदर और सारी महिमा केवल आप ही को देते हैं, क्योंकि आप जीवित और सच्चे परमेश्वर हैं. धन्यवाद. यस, कम ऑन चर्च. सब मिलकर प्रभु की आराधना करें. आत्मा और सच्चाई से प्रभु के उस शरणों के पास आए. प्रभु से कहे, मैं तुझे धन्यवाद देता हूँ मेरे जीवनों के लिए, मेरे परिवार के लिए, मेरे जॉब के लिए, मेरे हर एक बातों के लिए, मेरे भाई बहनों के लिए, मेरे माता पिता के लिए प्रभु जी. हाँ, मेरे पास्टर्स के लिए, मेरे चर्च के लिए धन्यवाद. थैंक यू जीसस. सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो. करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान.
सारी सृष्टि के मालिक तुम ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान। हालेलुया। Worship him, glorify his name, the name above all names. प्रभु का नाम ऊंचा करें। Yes Lord. Hallelujah. 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 हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा। तन मन यस लॉर्ड तेरा है यीशु, इस शैतान को छूने न देना। हम हैं तेरे हाथों की रचना, यस लॉर्ड हम पर रहे तेरी करुणा। बंधन हमारा तेरा है, इस शैतान को छूने न देना। हालेलुया। 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 Hallelujah. Hallelujah. Worship you, Lord. Glorify your name, Jesus. अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना। जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना। जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। हालेलुया। हालेलुया। यस लॉर्ड। हालेलुया। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राह पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, यस लॉर्ड, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राह पर हमको चलाना। हालेलुया। 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 Hallelujah. We love you, Jesus. प्रभु
प्रभु हम आपसे प्यार करते हैं, हम आपकी आराधना करते हैं राजा, क्योंकि तू महान परमेश्वर है। ओ धन्यवाद, सारे संकट से बचाने वाला, सारी आपत्ति और विपत्तियों से बचाने वाला तू ही परमेश्वर है। ओ धन्यवाद देते हैं, धन्यवाद देते हैं प्रभु जी, आराधना करते रहे हम। ओ धन्यवाद हो यीशु, यस लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, राबासांदे रे बोलो रो शखरा बाला राबा Shandala nama sakandala raba indiri bosole rebo sandene horoloro boshakoroloro boloro boloro boloro. Thank you Jesus, thank you Lord. त्या जिवंत देवाचं स्मरण आम्ही करतो आहे, कारण तो अद्भुत आणि चमत्कार करणारा परमेश्वर आहे, आमचे अश्रू पुसणारा तो परमेश्वर आहे. आज तुमच्या तो अश्रू पुसत आहे, तुमचे दुःख, तुमचे ओझं तो स्वतःवर घेत आहे. होय प्रभू, तू किती चांगला परमेश्वर आहेस, तू किती उत्तम असा मेंढपाळ आहेस परमेश्वरा. तुझी दया आमच्यावर अपार आहे प्रभू, तुझी कृपा आमच्यावर अपार आहे परमेश्वर पित्या. आम्ही त्याला मोजू शकत नाही परमेश्वर पित्या, त्याला कशामध्येच आम्ही तोलू शकत नाही प्रभू. त्याची गहराई, त्याची उंची, त्याला काहीच त्याचं नाप होऊ शकत नाही प्रभू. इतकं अद्भुत असं प्रेम तू आमच्यावर केलं, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो प्रभू. तू आज आम्हा प्रत्येकाला हिम्मत आणि धैर्य दिलेलं आहेस, तू आमचा आधार आहेस प्रभू. आज अशा परिस्थितीमध्ये प्रभू, आज आमचे प्रिय अंकल तुझ्या जवळ आहेत, आमचे बिशप अंकल सतीश प्रभू, त्यांना तुझ्याकडून बोलावणं आलेलं आहे प्रभू, आणि तू त्यांना आपल्याजवळ घेतलेलं आहेस. हे आमच्यासाठी कठीण आहे, खूपच कठीण आहे प्रभू. आम्ही अस्वस्थ आहोत, आम्हाला कळत नाही की आम्ही कशा प्रकारे काय बोलावं. इतके अंतकरण प्रभू भरून आलेलं आहे परमेश्वर पिता. तुझ्या त्या पवित्र दासाला प्रभू तू आपल्याजवळ घेतलेला आहेस, आणि तुझ्या त्या पवित्र दासाच्या द्वारे एक महान सेवा तू ह्या जगामध्ये करून घेतलीस, आमच्या जीवनामध्ये करून घेतलेली आहे परमेश्वर पिता. अद्भुत वचनाने प्रभू त्यांनी आम्हाला आशीर्वादित केलं, आम्हाला शिकवलेलं आहे परमेश्वर पिता, आणि आज आम्हाला उभं केलेलं आहे तुझ्या सेवकाईसाठी प्रभू. आम्हाला एक ओळख त्यांनी दिलेली आहे परमेश्वर पिता. आज त्यांच्याद्वारे आम्ही प्रभू तुला ओळखतो आहे, तुला अब्बा आणि पिता म्हणून आम्ही हाक मारतो परमेश्वर पिता. धन्यवाद देतो त्यांच्या जीवनासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, आंटीसाठी, त्यांच्या लेकरांसाठी, संपूर्ण कुटुंब. आज प्रत्येक व्यक्ती दुःखित अंतकरणात आहे आणि सगळ्या गोष्टी अचानक झालेल्या आणि कोणालाच कळत नाही की काय बोलावं आणि हे कसं झालेलं आहे. पण तुझ्या योजना ह्या फार वेगळ्या असतात देवा.
तुझ्या योजना ह्या फार वेगळ्या असतात आमच्या जीवनासाठी, आणि प्रत्येकाच्या जीवनासाठी तुझे प्लॅन्स आणि तुझ्या योजना ह्या तू आखून ठेवलेल्या आहेत. म्हणून आम्ही आपलं जीवन तुला समर्पित करतो देवा. आम्हाला माहीत नाही उद्याचा दिवस काय आहे, कसा आहे, परंतु आम्ही अशा प्रकारे तयार आहोत प्रभू की तुझं येणं जर होत आहे तर आम्ही तुझ्यासाठी तयार असावं. अशा प्रकारचं आमचं जीवन आम्ही व्यतीत करावं. अशा प्रकारच्या जीवनामध्ये आणि अशा प्रकारे तुझ्या वचनामध्ये आम्ही रमत जावं, असं तू आम्हाला बनव प्रभू. असं तू आम्हाला बनव. धन्यवाद देतो परत एकदा. तू आमचं सांत्वन केलेलं आहे, आमच्यामध्ये धैर्याचा, हिमतीचा तू आत्मा दिलेला आहे देवा. धन्यवाद देतो. आजची स्तुती भक्ती तू मान्य करून घेतलेली आहेस. धन्यवाद देतो प्रभू. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो आहे. आमेन. आमेन. हालेलुया. देवाची स्तुती असो. थँक्यू रेव्हरंड सोनेकर. परमेश्वराच्या स्तुती भक्तीत तुम्ही आम्हाला घेऊन गेलात, त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद प्राप्त हो. सगळी स्तुती आराधना आपल्या त्या परमेश्वराला प्राप्त हो आणि आम्ही सगळेजण त्यातून आशीर्वादित झालो. या प्रियांनो, आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आपण एक विशेष गीत ऐकूया जे सिस्टर लता विलियम आपल्यासाठी गाणार आहे. हे गीत होत असताना आपण आपल्या देणग्या, अर्पण आणि दशमांश परमेश्वराच्या भावनात आणू. प्रियांनो, जे आपण घरी आहोत, ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आहोत, तर आपण चर्चमध्ये नाही येऊ शकत, पण मी तुम्हाला जसं मागे सांगितलं की तुम्ही चर्चच्या अकाउंटला डायरेक्ट आपली दशमांश आणि आपल्या देणग्या जमा करू शकता, आपलं ऑफरिंग जमा करू शकता. जर तुम्हाला शक्य होत नसेल ऑनलाईन जमा करणं, तर तुम्ही चर्चच्या ऑफिसमध्ये आमच्याजवळ आणून देऊ शकता. आम्ही ते चर्चच्या अकाउंटला जमा करू आणि जे देवाचं देणं आम्ही लागतो ते आम्ही त्याला द्यायला पाहिजे, कारण की संतोषाने देणारा, आनंदाने देणारा परमेश्वराला प्रसन्न करतो. प्रियांनो, या आपण आपल्या देणग्या, अर्पण आणि दशमांश परमेश्वराच्या भावनात आणूया आणि विशेष गीत ऐकूया सिस्टर लता विलियम यांच्याकडून. सिस्टर लता विलियम समोर येऊन ते स्पेशल गीत सादर करतील. चिरागों की तरह तुम जलते रहो, मेरी ही तरह हर पल देखते रहो. जब तक ना आऊं मैं बादलों पर, जब तक ना चिरागों की तरह तुम जलते रहो, मेरे ही तरह हर पल देखते रहो. जब तक ना आऊं मैं बादलों पर, जब तक ना चिरागों की तरह तुम जलते रहो. नाम लगा है मेरा साथ तुम्हारे, पहचान मेरी तो है दम से तुम्हारे. नाम लगा है मेरा साथ तुम्हारे, पहचान मेरी तो है दम से तुम्हारे. मैं हूँ तुम्हारा और तुम
जलते रहो। मैंने तो तुमको कभी तन्हा न छोड़ा, बाप और रूह से नया रिश्ता है जोड़ा। मैंने तो तुमको कभी तन्हा न छोड़ा, बाप और रूह से नया रिश्ता है जोड़ा। सूली उठाना छोड़ न जाना, साथ मेरे चलते रहो। चिरागों की तरह तुम जलते रहो। पसली से मेरी बहा जब खून का धारा, उसकी लम्ही था हुआ जन्म तुम्हारा। पसली से मेरी बहा जब खून का धारा, उसकी लम्ही था हुआ जन्म तुम्हारा। तुमको खरीदा लहू से अपने, याद यही करते रहो। चिरागों की तरह तुम जलते रहो। मेरी ही तरह हर पल देखते रहो। जब तक ना आऊं मैं बादलों पर, जब तक ना आऊं मैं बादलों पर, गवाही मेरी देते रहो। चिरागों की तरह तुम जलते रहो। चिरागों की तरह तुम जलते रहो। प्रेज द लॉर्ड। प्रेज लॉर्ड. थँक्यू सिस्टर लता सुंदर गीतासाठी. देव तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड. या आठवड्यामध्ये जे वाढदिवस आणि वेडिंग ॲनिव्हर्सरीज आहेत ते आपण स्क्रीनवर पाहूया. त्याचप्रमाणे आणखी जी काही यूथची मीटिंग आहे त्याविषयी डिटेल्स आपण आपल्या व्हिडिओ स्क्रीनवर पाहूया. प्रियांनो, या पुढच्या भागाकडे आपण जाऊया. देवाच्या वचनाकडे वळण्यापूर्वी काही अनाउन्समेंट्स आहेत त्या तुमच्यासमोर आणू इच्छितो. त्या या प्रकारच्या आहेत. कृपा करून या गोष्टीसाठी प्रार्थना करा. जसं मी दर रविवारी तुम्हाला सांगतो, आपल्या चर्चच्या लोकांसाठी प्रार्थना करा, यूथसाठी प्रार्थना करा, त्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करा, आपल्या देशासाठी प्रार्थना करा, इस्रायलाच्या शांतीसाठी प्रार्थना करा आणि आपल्या यूथच्या जीवनांसाठी प्रार्थना करा. जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये जे कोरोनाचं संकट आहे त्यासाठी प्रार्थना करा. देव करो त्या कोरोनाला लवकरच नष्ट करो. प्रियांनो, दुसरी अतिशय महत्त्वाची एक अनाउन्समेंट तुमच्यासमोर मी करू इच्छितो.
ज्या सांगत असताना मला फार खेद वाटतो, दुःखसुद्धा वाटतं. मागच्या सोमवारी सकाळी आमचे प्रिय बिशप डॉक्टर सतीश रायबोडे साहेब यांनी या जगाचा आपला पत्ता सोडून ते स्वर्गीय पत्त्यावर गेले. त्यांनी आपला पत्ता बदलला. ते हे जग सोडून परमेश्वर पित्याच्या जवळ गेले. देवाने त्यांना आपल्या जवळ घेतलं. प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगतं की जगणे हे ख्रिस्त आणि मृत्यू हा लाभ. प्रियांनो, बिशप सतीश रायबोडे साहेबांच्या विषयी बोलण्यासाठी पुष्कळ काही आहे, पण तितकं बोलण्यासाठी मला वेळ कमी पडेल. त्यांच्या जीवनाच्याद्वारे मी स्वतः नव्हे, या जगातले हजारो लाखो लोक आशीर्वादित झाले. त्यांचं जीवन पालटलं. मी सुद्धा त्यातला एक आहे. जर त्यांची शिकवण जर आम्हाला नसती तर माहीत नाही आम्ही कुठे असतो. आज मी इथं तुमच्यासमोर उभा आहे ही केवळ देवाच्या कृपेने, दयेने आणि बिशप सतीश रायबोडे साहेबांच्या शिकवणीमुळे, त्यांच्या टीचिंगमुळे, त्यांच्या लाईफस्टाईलमुळे, त्यांनी जे देवाचं वचन आम्हाला शिकविलं. आणि आज ते आपल्यामध्ये नाही, पण ते स्वर्गामध्ये परमेश्वराच्या सिंहासनाच्या समोर आहेत. त्यांचा आत्मा त्या ठिकाणी आहे. पण प्रियांनो, मी तुम्हाला विनंती करतो, कृपा करून त्यांच्या सगळ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा की देवाने त्यांना धाडस द्यावं. जी काही त्यांचं स्वप्न होतं, जी काही त्यांची झील होती देवाची सेवा समोर नेण्याची, भारतावर त्यांचं खूप प्रेम होतं, भारतातल्या सेवेवर त्यांचं खूप प्रेम होतं, देवाच्या वचनावर त्यांचं खूप प्रेम होतं. देवाचं वचन ते नेहमी देण्यासाठी तत्पर असत. त्यांना ते देवाचं वचन प्रीच करायला त्यांना खूप आवडायचं. ते नेहमी सांगायचे, आय लव्ह टू प्रीच. प्रियांनो, त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब जे राहिलं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. विशेष करून सिस्टर माली अक्कांसाठी, त्यांच्या तिन्ही मुलांसाठी, त्यांच्या सुनेसाठी, त्यांच्या नातिणीसाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. प्रियांनो, ते आज आमच्यामध्ये नाही. हेव्हा जेव्हा विचार करतो, जेव्हा कळतं, जेव्हा आठवतं, तर असं वाटतं की ह्या जगामध्ये आम्ही पोरके झाल्यासारखं वाटतं. त्यांच्याशिवाय आम्हाला देवाच्या वचनातलं इतकं गहन अर्थ आता कोण सांगेल. त्यांच्यासारखा दुसरा व्यक्ती या जगात आमच्यासमोर होणे नाही असं आम्हाला वाटतं. प्रियांनो, पण ते या जगातला प्रवास संपवून सुख लोकात, आनंदात गेलेले आहेत. म्हणून आम्हाला ज्याप्रमाणे वचन सांगतं, पवित्र शास्त्र सांगतं, येशू ख्रिस्ताने म्हटलं आहे की आपले अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, दुःखी राहू नका, सूतक पाळू नका, तर आनंद करा. कारण की ज्याप्रमाणे येशूने म्हटलं आहे की मी परमेश्वर पित्याकडे जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. तुमच्यासाठी जागा तयार झाली म्हणजे मी तुम्हाला घेऊन जाईन. प्रियांनो, सतीश रायबोडे साहेबांसाठी जागा येशू ख्रिस्ताने तयार केली आणि त्यांना आपल्याजवळ घेतलं. त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. त्यांच्या मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करा. त्यांची मिनिस्ट्री जी अमेरिकेत आहे, इथे भारतात आहे आणि जगभर त्यांनी जे देवाचं वचन त्यांना शिकविलं, असे हजारो लाखो लोक आहेत जे परमेश्वराच्या सेवेत आहेत. त्यांचे वेगवेगळे चर्चेस आहेत, हजारो चर्चेस आहेत. 5ही खंडामध्ये त्यांचे वचन प्राप्त केलेले त्यांचे लोक आहेत, सेवक आहेत, पास्टर्स आहेत. त्या सगळ्यांना सुद्धा दुःख झालेले. मला पुष्कळ लोकांचे फोन आले, पुष्कळ पाळक लोकांचे फोन आले, जे फोनवर अक्षरशः रडत होते. आम्ही सुद्धा अतिशय दुःखी झालो. आम्ही सुद्धा खूप रडलो जेव्हा मला हे कळलं तेव्हा, कारण की ते सहन करण्यासारखं नव्हतं, अचानक झालं. पण प्रियांनो, त्यांच्या कुटुंबासाठी त्यांचा त्याग, त्यांचा बलिदान, त्यांचं प्रेम, त्यांचा सॅक्रिफाईस देवाच्या सेवेसाठी केला आहे, ते आम्हाला जे आठवतं तेव्हा आम्हाला फार वाईट वाटतं. आणि आनंद हा होतो की त्यांनी जे काही केलं त्याचं फळ आम्ही डोळ्याने बघत आहोत. आम्ही स्वतः त्याचं एक फळ. देव त्यांच्या कुटुंबियांना आशीर्वादित करो.
प्रियांनो, यावेळेस आपण इंटरसेसरी प्रेयरमध्ये जाऊया आणि मध्यस्थीची प्रार्थना मी करेन. आपण सगळे मध्यस्थीच्या प्रार्थनेत जाऊ. सर्वशक्तिमान देवा, येशूच्या नावाने तुझ्यासमोर पुन्हा एकदा आम्ही उपकार स्तुतीच्या अंतकरणाने येतो आणि दीन आणि नम्र होऊन सुद्धा येतो. तुला धन्यवाद देतो तुझ्या कृपेबद्दल, दयेबद्दल, जी तू आमच्यावर दररोज करतोस. आज तुझं वचन जे येणार आहे परमेश्वर, ते रेव्हरंड अशोक देवतळे साहेबांकडून आम्हाला प्राप्त होऊन त्याद्वारे आम्ही आशीर्वादित झालेले आहोत, म्हणून तुला धन्यवाद. आम्ही आधीच तुला धन्यवाद देतो, कारण की तुझं वचन नेहमी आम्हाला आशीर्वादितच करतं, आम्हाला शांती देतं. त्या वचनासाठी आम्ही तुला आशीर्वाद देतो. तुला धन्यवाद देतो. तुझं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन रेव्हरंड अशोक देवतळे यांना लाभू दे. त्यांच्या ओठाला जिभेला तू स्पर्श कर. ते वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं कर. आम्ही आपल्या चर्चच्या सगळ्या यूथसाठी प्रार्थना करतो, सगळ्या मेंबरसाठी प्रार्थना करतो. सगळ्यांवर तुझी दया, कृपा, अनुग्रह, आशीर्वाद असू दे. आम्ही यावेळेस विशेष स्मरण करतो बिशप डॉक्टर सतीश रायबोडे साहेब, त्यांच्या कुटुंबासाठी, मालियाकांसाठी, निकी, रिकी, जॉश, डॉक्सा आणि त्यांची नाथ फिबी ग्रेस यांच्यासाठी. त्या सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी असू दे. त्यांच्या सगळ्या नातेवाईकांवर तुझी कृपादृष्टी असू दे. ग्लोरी प्रमोशन सर्व्हिस जी शनिवारी झाली, त्याच्यासाठी जे लोक प्रवासात गेले त्यांना तू सुखरूप नेऊन पोहोचविलस, म्हणून धन्यवाद. त्यांचं परत येणं तू सुखाचं आशीर्वादाचं कर. जगभरातून लोक त्या ठिकाणी गेलेत, अमेरिकेला गेले, त्या ग्लोरी प्रमोशन सर्व्हिसमध्ये सहभागी झालेत. परंतु आम्ही प्रार्थना करतो संपूर्ण रायबोडे कुटुंबासाठी आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांसाठी आणि प्रियजनांवर तुझी कृपा विशेष कर. आम्ही प्रार्थना करतो जी इंटरनॅशनल फॅमिली चर्च, टीन ॲक्शन इंटरनॅशनल, कॅरिश्मा फॅमिली चर्च, कॅरिश्मा इंग्लिश कॉन्व्हेंट, ह्या त्यांच्या संस्था आणि अनेक इतरही संस्था त्यांनी, अनेक चर्चेस त्यांनी एस्टॅब्लिश केले. त्या सगळ्या सेवा तुझ्या दयेने कृपेने तू पुढे ने. त्यांचं स्वप्न, त्यांचे जी महत्त्वाकांक्षा होती की ते देवाचं वचन गाजविला जावं, येशूचं नाव गाजविला जावं, लोकांनी ख्रिस्ताला ओळखावं, ख्रिस्ताला भिवून, देवाला भिवून आपलं जीवन जगावं, ते त्यांचं स्वप्न तू पूर्ण करण्यासाठी आम्हा सगळ्यांना मदत कर. जे आम्ही लीडरशिपमध्ये आहोत त्या सगळ्यांना तुझ्या कृपेने, दयेने तू नवा अभिषेक तू दे, नवीन हिंमत दे, बळ दे परमेश्वर, धाडस दे की आम्ही ते वचन समोर घेऊन जाऊ, ती त्यांची सेवा समोर घेऊन जाऊ, त्यांचं कार्य समोर घेऊन जाऊ आणि देवा तुझ्या राज्यासाठी अनेक आत्मे आम्ही जिंकू शकू असं होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो संपूर्ण कुटुंबियांसाठी, त्यांच्या सगळ्या गरजा तू पूर्ण कर. आम्ही इंटरनॅशनल फॅमिली चर्चच्या लीडरशिपसाठी प्रार्थना करतो. आम्ही पास्टर निकी रायबोडेंसाठी प्रार्थना करतो. त्यांच्यावर नवीन रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे, परमेश्वर जबाबदारी आलेली आहे, ती पार पाडण्यासाठी तू त्यांना सहायता आणि मदत कर. तुझ्या कृपेत दय ठेव. आम्हा सगळ्यांच्या, आम्ही इथल्या पालक लोकांसाठी प्रार्थना करतो, सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी असू दे. आणि आधीसारखं आणखी जोमाने खांद्याला खांदा लावून, हातात हात घेऊन आम्ही देवा तुझी सेवा आणखी समोर घेऊन जावी आणि तुझ्या नावाचा गौरव करावा, तुझ्या आत्म्यासाठी, तुझ्या राज्यासाठी आत्मे जिंकावे असं तुझ्या कृपेने दयाने कर. पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवून देतो, तू आम्हाला चालव. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या, आमेन. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळूया आणि परमेश्वराचं वचन आपल्याला रेव्हरंड अशोक देवतळे साहेबांकडून प्राप्त होणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो, रेव्हरंड अशोक देवतळे साहेब समोर येतील आणि परमेश्वराच्या वचनातून आम्हाला आशीर्वादित करतील. देवाचे सेवक समोर येत असताना आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. मी आपलं सर्वांचं स्वागत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थी नावामध्ये आज या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये या शाब्बातवारी करतो आहेत. प्रियांनो, आजचा जो दिवस आहे तो प्रभू परमेश्वराने बनवला आहे आणि प्रभू परमेश्वराचं वचन आहे की शाब्बात दिवस हा आठवण ठेवून पवित्रपणे पाळ. प्रियांनो, मेसेज सुरू करण्याच्या आधी मी काही थोडं बोलू इच्छितो. प्रियांनो, डॉक्टर बिशप सतीश रायबोर्डे साहेब या चर्चचे जे फाउंडर आहेत, प्रियांनो, त्यांनी आपला या जगातला जो पत्ता होता त्यांनी तो पत्ता बदलवलेला आहे आणि त्यांचा पत्ता सध्या स्वर्गातील झालेला आहे. त्यांनी यातला पत्ता चेंज केलेला आहे आणि ते यावेळेस त्यांचा जो पत्ता आहे तो हेवनमधला आहे. प्रियांनो, त्यांनी आपली पृथ्वीवरची इतकी मोठी सेवा त्यांनी केली की मला तर बोलायला शब्द नाही. त्यांच्या सेवेमुळे कितीतरी लोक प्रभूच्या राज्यामध्ये आले,
कितीतरी लोकांचं तारण झालं, कितीतरी लोकांचा उद्धार झाला, कितीतरी लोक वाईट मार्गापासून वळून चांगल्या मार्गावर आले. त्यापैकी एक मी आहे जो तुमच्या समोर उभा आहे. आज त्यांच्या शिकवणीमुळे, आज त्यांच्यामुळे माझ्या संपूर्ण घराण्याचा उद्धार झालेला आहे. आज माझं जर घराणं, माझं कुटुंब जर स्थिर आहे तर प्रियांनो त्यांच्यामुळे. आज मी प्रभूच्या सेवेमध्ये आहे, केवळ ही त्यांची दया आणि कृपा आहे. प्रियांनो, मसीह लोकांमध्ये आमची काहीही ओळख नव्हती. आज त्यांच्यामुळे आम्हाला लोक ओळखतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला मान देतात. आज ते प्रियांनो हे जग सोडून गेलेले आहेत. त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. प्रियांनो, आजच्या संदेशाला मी सुरुवात करतो आहे. आजच्या संदेशाचं वचन आहे मत्ती याचा 11वा अध्याय 28 आणि 29 वचन. मत्ती 11, 28 आणि 29. मत्ती 11, 28 आणि 29. अहो कष्टी व भाराक्रांत जण हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईल. आणि 29वा वचन आहे, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. आपण प्रार्थना करू. हे माझ्या सर्व सामर्थी, सर्व शक्तिमान, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू परमेश्वरा, येशूच्या नावाने मी यावेळेस तुझ्या जवळ येतो बापा. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा, की तुझ्या वचनाची सेवकाई करण्यासाठी प्रभू परमेश्वरा तू मला निवडलेला आहे. आणि प्रभू परमेश्वरा ती सेवा तू माझ्याकडून करून घेत आहे. याबद्दल प्रभू परमेश्वरा मी तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. जिवंत प्रभू परमेश्वरा, वचन बापा हे तुझं आहे आणि बोलणारा तुझा पवित्र आत्मा आहे. माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, जितके लोक हे वचन प्रभू परमेश्वरा ऐकत आहे, या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा तू प्रत्येकांच्या अंतकरणाशी बोल आणि प्रत्येकांना प्रभू परमेश्वरा तू आशीर्वादित कर. त्याचद्वारे या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा तू मला सुद्धा आशीर्वादित कर. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, देवाचं वचन म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जण हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईल. परमेश्वर म्हणतो आहे, अहो चिंताक्रांत झालेल्या लोकांनो, चिंता करीत बसू नका. तर परमेश्वर म्हणतो, माझ्याकडे आपले मन फिरवा, म्हणजे मी तुम्हाला तुमच्या त्या चिंताग्रस्त जीवाला मी शांत करीन आणि तुम्हाला विसावा देईल. आज प्रियांनो, प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या चिंतेने प्रियांनो ग्रस्त आहेत, की माझ्या परिवाराचं, माझ्या लेकरांचं काय होईल. कारण या जगाची परिस्थिती फार वाईट आहे. मनुष्य मनुष्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रियांनो, परमेश्वराचं वचन म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जण हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईल. परमेश्वर म्हणतो आहे, तुम्ही चिंता करत बसू नका, तर तुम्ही खऱ्या अंतकरणाने मन फिरवून तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास शांतीचा आत्मा देईल. प्रियांनो, फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय 4 ते 7 मध्ये प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय 4 ते 7. तुम्हामध्ये यामध्ये देवाचं वचन बघतो आम्ही, प्रभूमध्ये सर्व आनंद करा. यामध्ये म्हटलेलं आहे, प्रभूमध्ये सर्व आनंद करा. पुन्हा म्हणते आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. माझ्याविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर कशाही विषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व सामर्थ्याच्या पलीकडे
असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. प्रभू म्हणतो, प्रियांनो, ह्या चिंता करीत बसू नका, सर्वदा आनंद करा, कशाविषयी चिंता करू नका, सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आज प्रियांनो, आम्हाला काय करायचं आहे? चिंताक्रांत होऊन, चिंताग्रस्त होऊन आम्हाला बसून आपल्या आयुष्याचे दिवस आम्हाला कमी करायचे नाही आहे. तर परमेश्वराचं वचन म्हणत आहे, सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे तुमच्या सर्व मागण्या मान्य करण्यास आमचा प्रभू सक्षम आहे. तुमचा प्रभू सक्षम आहे. आज आम्हाला परमेश्वर म्हणतो आहे, तुम्ही आपली मागणी आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. यावेळेस प्रियांनो, आम्ही चिंताग्रस्त असतो, चिंतेमध्ये पडलेलो असतो आणि त्या परमेश्वराला आम्ही विसरून जातो. परंतु परमेश्वराचं वचन आलेलं आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करीत बसू नका, तर सर्वदा आनंद करा. सर्वदा आनंद करा, कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करू नका. आणि तुमच्या ज्या मागण्या आहे, तुमच्या मागण्या प्रार्थना रूपाने आभार प्रदर्शनासह मला कळवा, म्हणजे परमेश्वराला कळवा. तुमच्या मागण्याचं सर्व उत्तर परमेश्वर देण्यासाठी सक्षम आहे. आता प्रियांनो, तुमच्या मागण्या देवाला कळवा, म्हणजे तो सर्व सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. पहा प्रियांनो, देवाचं वचन किती सुंदर आहे. आज आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही चिंता करीत असतो. घरामध्ये धान्य नाही, घरामध्ये धान्य नाही. 2 दिवस आधी मी चिंताग्रस्त होतो, कारण माझ्या घरी 2 दिवसापासून पाणीच नव्हतं. म्हटलं आता कसं करायचं. त्याच्यानंतर जे त्या पाण्यासाठी त्याच्यानंतर मी ते नगरसेवक यांना बोलवून त्यांनी माझी जे चिंता, माझ्या समोर जे चिंता आलेली होती, त्यांनी ते माझी चिंता दूर करून दिली. परंतु प्रियांनो, कोणत्या या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपण चिंताग्रस्त होऊन जातो. परंतु प्रियांनो, परमेश्वराने आमच्या संगती प्रॉमिस केलेला आहे आणि हे प्रॉमिस प्रभूच्या त्याच्या विश्वासाच्या संगती केलेले आहे. हे वचन जर आम्ही आज ग्रहण करू, तर परमेश्वर आम्हाला प्रियांनो त्याप्रमाणे करण्यासाठी आम्हाला सक्षम आहे. त्याची आज्ञा आम्हाला प्रियांनो केवळ पाळायची आहे. परमेश्वराची आज्ञा पाळायची आहे. त्याने म्हटलेलं आहे की तुम्ही चिंताक्रांत होऊ नका, तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करून तुम्ही आपली मागणी माझ्याकडे कळवा, म्हणजे मी त्या प्रत्येक मागणीचं उत्तर देईल. ही प्रियांनो आम्हाला परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे की चिंताक्रांत होऊ नका, तर तुमच्या सर्व मागण्या प्रार्थना रूपाने मला कळवा. आता प्रियांनो, या आज्ञेचं आम्हाला पालन करायचं आहे. ही आज्ञा प्रियांनो आम्हाला पाळायची आहे. आणि प्रियांनो, आता तुमच्या सर्व चिंतातून बाहेर काढील आणि प्रियांनो, तो परमेश्वर तुम्हाला नेहमी त्याच्या वचनाप्रमाणे तो तुम्हाला आनंदित ठेवेल. जर आम्हाला आनंदित जीवन जगायचं आहे, आनंदित राहायचं आहे, तर त्या परमेश्वराच्या समोर परमेश्वराच्या आज्ञाचं आम्हाला पालन करायचं आहे. तो तुम्हाला कधीही निराश होऊ देणार नाही, तो तुम्हाला कधीही चिंताग्रस्त होऊ देणार नाही. तर प्रियांनो, परमेश्वर तो तुम्हाला नेहमी आनंदित ठेवेल. जर तुम्ही परमेश्वराच्या वचनाला मान द्याल, तर प्रियांनो, आजपासून आनंदाने तुमच्या जीवनामध्ये हा प्रवेश केलेला आहे. कारण प्रभूमध्ये सर्व आनंदित रहा, म्हणून त्याने आम्हाला अशी आज्ञा दिलेली आहे.
आणि हा प्रवेश प्रियांनो, आनंदाचा प्रवेश प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जितके लोक हे वचन ग्रहण करतील, तो प्रत्येकाच्या जीवनात आणि घरामध्ये हे आनंद प्रियांनो आजपासून यायला सुरुवात झालेली आहे. प्रभु यीशु ने हमने बोला है कि तुम चिंता मत करो. चिंता मत करो यानी तुम निश्चित रहो. चिंता मत करो यानी तुम क्या करो, तुम निश्चिंत रहो. इसका मतलब यह है कि तुम अपने लिए चिंता मत करो, अपने जीवन के लिए चिंता मत करो. तो क्या करो, अपने जीवन को देखकर हमेशा आनंदित रहो. हालेलुया. अपने जीवन को देखकर हमेशा हमेशा आनंदित रहो, क्योंकि प्रभु यीशु ने हमको ये उत्तर दिया है. और अपने बोझ को प्रभु यीशु ने, हमारे जो चिंता थी, हमारे जो बोझ थे, हमारा बोझ परमेश्वर ने उतार लिया और अपने ऊपर लेकर अपनों को बोझ से हमें दूर कर दिया है. वो चिंता से हमको दूर कर दिया है. जो बोझ हमारे सर पे था, जो बोझ हमारे कंधे पे था, वो बोझ को प्रभु यीशु मसीह ने वो अपने ऊपर ले लिया है और वो बोझ से हमको निकाल दिया है. इसलिए हमको अभी चिंता करने की जरूरत नहीं है प्रियो. लेकिन एक विषय हमको दिया गया है जिस पर हमें चिंता करने की जरूरत है. एक विषय है वो जिसके लिए हमको चिंता करना है. अब वो चिंता कौन सी है और वो बोझ कौन सा है जो उठाने की हमें जरूरत है? वो बोझ उठाने की जरूरत है और एक चीज के लिए हमको चिंता करने के लिए भी जरूरत है, जिसके लिए हमको दुखित होने की जरूरत नहीं. और वो बोझ है प्रभु का राज्य और उसकी धार्मिकता. वो बोझ को हमको उठाना है, वो बोझ को हमको चिंता करना है. प्रभु का राज्य मिलाने के लिए और धार्मिकता के लिए हमको चिंता करना है और इस बोझ को हमको उठाना है. हम प्रभु के लोग हैं. हम स्वयं अपने शारीरिक आवश्यकता के लिए, हम स्वयं अपने शारीरिक आवश्यकता के लिए यानी खाना पीने के लिए, रहने के लिए चिंता मत करो. उसके लिए चिंता मत करो, क्योंकि प्रभु परमेश्वर हमारी रोज की रोटी हमको देता है. हमारे शरीर को किस चीज की गरज है, किस चीज की जरूरत है, हमारे प्रभु परमेश्वर को मालूम है और वो हमें रोज पुराता है. इसलिए वो प्रभु कहता है तुम अपने शारीरिक जीवन के लिए यानी खाने पीने के लिए चिंता मत करो, साथ ही साथ प्रभु के राज्य के लिए चिंता करो. तो आज से प्रभु का राज्य मिलाने के लिए हमको चिंता करना है और वो बोझ को लेना है कि प्रभु के राज की और धार्मिकता के लिए हमको चिंता करना है. राज्य के लिए चिंता करना है. तो परमेश्वर का राज्य में, व्यक्तिगत जीवन में जब हम उसके लिए चिंता करेंगे, हम उसकी धार्मिकता को पाने के लिए, उसका राज्य पाने के लिए जब हम चिंता करेंगे, तो जरूर हम जो है परमेश्वर के राज्य में हमारा प्रवेश होगा, धार्मिकता के राज्य में हमारा प्रवेश होगा. और जब परमेश्वर के राज्य में प्रवेश होगा, जब धार्मिकता के राज्य में प्रवेश होगा, तो हमको कोई भी बात की चिंता करने की आवश्यकता नहीं. इसलिए ये दो चीज के लिए हमें चिंता करना आवश्यक है. हमको नहीं तो अपने शारीरिक जीवन के लिए चिंता करना है, नहीं तो हमें क्या खाए और क्या पिए इसके लिए चिंता करने की जरूरत नहीं है. फिलिप्पी पत्र याचा 3रा अध्याय 12, 13 आणि 14 हे 3 वचन आपण पाहूया. एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही. एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कव्यात घेतले ते भी आपल्या कव्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. 12वा वचन, 13वा वचन.
बंधूंनो, मी ते आपल्या कव्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून. 14 वचन, ख्रिस्त येशूच्या ठाई देवाने जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. आज प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला बक्षीस मिळवायचं आहे, जर आम्हाला पारितोषिक मिळवायचं आहे, तर आम्ही जर समजा चिंता करीत घरी बसू, तर प्रियांनो आम्हाला नाही तर बक्षीस मिळेल, नाही तर आम्हाला पारितोषिक मिळेल. जर आम्हाला ते बक्षीस मिळवायचं आहे तर आम्हाला त्याच्यासाठी धडपड करावं लागतं, आणि ज्यावेळेस आम्ही ते मिळवण्याची धडपड करतो त्यावेळेस प्रियांनो ते आम्हाला प्राप्त होतं. म्हणून प्रियांनो, आज प्रियांनो, मैं पारिवारिक जीवन में परमेश्वर का राज्य बढ़ा रहा, माने उसके जो बोझ को लेके जब मैं चल रहा हूं, तो हमको जो है परमेश्वर के राज के बढ़ती के लिए, परमेश्वर के राज के लिए हमको धड़पड़ करना है, उसके धार्मिकता मिलाने के लिए हमको धड़पड़ करना है. अगर ये दोनों चीजें हमारे आंखों के सामने हैं और हम इसको पाने के लिए जब हम कोशिश करते हैं, तो ये दोनों चीजें हमको मिल जाएंगी. और जब हमको ये दोनों चीजें मिलेंगी तो हमारे पास में कोई भी कमतरता नहीं रहेगी. इसलिए हमको चिंता करने की आवश्यकता नहीं. इसलिए हमको परमेश्वर के राज्य और उसकी धार्मिकता को पाने के लिए चिंता करना है और ये बोझ को उठाना है. जिस प्रकार प्रभु परमेश्वर का दास पौलुस अपने लिए चिंता करना छोड़ देता है, पौलुस ने अपने लिए चिंता करना छोड़ दिया. क्या खाए और क्या पिए, कैसे रहे, उसके परिवार वाले कैसे होंगे, इस सब बातों में वो बेफिक्र था. आज हमको भी क्या खाए और क्या पिए उसके लिए हमको चिंता करने की आवश्यकता नहीं है. वो तो प्रभु परमेश्वर हमें रोज ही देता है. लेकिन हमको जिस चीज की हमारे जीवन में आवश्यकता है वो चीज है परमेश्वर का राज और उसकी धार्मिकता. ये दोनों चीजें हमको पाना है. प्रियांनो, तुमची गरज काय आहे, आमची गरज काय आहे, तो स्वर्गीय पिता प्रियांनो जाणून आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे, आम्हाला तो स्वर्गीय पिता जाणून आहे. आणि प्रियांनो, त्याला सर्व काही ठाऊक आहे. त्याला कोणतीही गोष्ट लपलेली नाही. त्याने आमचं जे नाव आहे त्याने त्या आपल्या हातावर करून ठेवलेलं आहे. आणि जर समजा प्रभू परमेश्वर इतकं करू शकतो तर आमची गरज सुद्धा प्रियांनो त्याला माहित आहे. तर आमचं कर्तव्य प्रियांनो हेच आहे, मत्ती 6:33, प्रथम तुम्ही त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल. आता प्रियांनो, परमेश्वराने ही एक आज्ञा दिलेली आहे की सर्वात प्रथम तुम्ही त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल. स्वतःविषयी चिंता करू नका, तर प्रियांनो त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी आम्हाला चिंता करायची आहे. आणि ज्यावेळेस प्रियांनो या गोष्टीसाठी आम्ही चिंता करू, तर प्रियांनो तो आम्हाला सर्व काही देण्यास तयार आहे. कारण त्याचे वचन म्हणतो आहे, तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होईल. म्हणजे सर्व म्हणजे कोणतीही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटणार नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. तर प्रियांनो, आजचं जे वचन आलेलं आहे की कोणत्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर आपली जे मागणी आहे आभार प्रदर्शनासह प्रार्थनासह त्या जिवंत प्रभू परमेश्वराला कळवा. तो म्हणतो आहे, कळवा. तुम्ही चिंताक्रांत होऊन घरामध्ये बसू नका, तर तुम्ही प्रार्थना रूपाने तुम्ही आपली मागणी आणि विनंती जे काही आहे ते माझ्याजवळ कळवा.
आणि जर प्रियांनो आम्ही त्याच्या वचनाला मान देतो, त्याच्या वचनाचं आम्ही अनुकरण करतो, त्याच्या वचनाचं आम्ही पालन करतो आणि पालन करून जर ह्या गोष्टी आम्ही करतो, तर प्रियांनो परमेश्वर म्हणतो आहे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल. केव्हा? जेव्हा आम्ही त्याची त्याचे राज्य आणि नीतिमत्व आम्ही आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्राप्त करू, तेव्हा या सर्व गोष्टी आम्हाला मिळतील. आम्हाला चिंताग्रस्त होण्याची गरज नाही आणि चिंताग्रस्त होऊन आम्हाला प्रियांनो घरात बसण्याची गरज नाही. परमेश्वराचं वचन आलेलं आहे, कोणत्याही गोष्टीसाठी चिंताक्रांत होऊ नका. तर चिंताक्रांत होऊ नका, तर आपली मागणी आभार प्रदर्शनासह प्रार्थनासह त्या जिवंत प्रभू परमेश्वराला कळवा, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल. या सर्व गोष्टी प्राप्त होण्यासाठी आम्हाला त्याने एक आज्ञा दिलेली आहे की प्रथम त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यासाठी झटा. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देवाच्या वचनाचं पालन करा, त्याच्या आज्ञेचं पालन करा आणि प्रियांनो या सर्व गोष्टी तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. प्रेज द लॉर्ड. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हा प्रत्येकांना आशीर्वादित आशीर्वादित आणि आशीर्वादितच करो. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड. थँक्यू रेव्हरंड अशोक देवतळे साहेब, देवाच्या सुंदर वचनासाठी जे तुम्ही आमच्या समोर आणलेलं आहे. माझा विश्वास आहे आम्ही सगळेजण त्या वचनाने आशीर्वादित झाले आहोत. देव तुम्हाला सुद्धा आशीर्वादित करो. यावेळेस आपण सगळेजण उभे राहूया, प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन जाऊया. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋणे सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि परमेश्वर पित्याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आज आणि सदा सर्व काळ तुम्हास प्रत्येकासोबत सदा सर्व काळ असो. आणि सगळ्या विश्वासाने म्हणावं आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रार्थनेत राहा. आपल्या देशासाठी प्रार्थनेत राहा. कोरोनाच्या पासून सुटकेसाठी प्रार्थनेत राहा. आपल्या चर्चच्या मेंबर्ससाठी प्रार्थनेत राहा. विशेष करून पुन्हा एकदा सांगतो, आपले बिशप डॉक्टर सतीश रायबोडे साहेब त्यांच्या पूर्ण कुटुंबासाठी प्रार्थनेत राहा. त्यांच्या सेवेसाठी प्रार्थना करीत राहा. आपल्या चर्चसाठी, आपल्या पाळक लोकांसाठी प्रार्थना करीत राहा. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड.